नागपुर में बीजेपी और कांग्रेस के बीच सियासी बयानबाजी तेज हो गई है। कांग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल पाटिल के बीजेपी को लेकर दिए गए विवादित बयान पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने तीखी प्रतिक्रिया दी है। बावनकुळे ने कहा कि दुनिया की सबसे बड़ी राजनीतिक पार्टी बीजेपी को बंद करने की बात करना बचकानी हरकत है। वहीं बीजेपी नगर सेवकों की गोवा यात्रा पर सफाई देते हुए बावनकुळे ने कहा कि सभी नगर सेवक अपने खर्च पर प्रशिक्षण और अध्ययन दौरे के लिए जा रहे हैं। इसमें पार्टी का कोई आर्थिक योगदान नहीं है। प्रफुल्ल गुर्दे फारच बालिश दिसत आहेत। 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली महाराष्ट्राची भाजपा आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप प्रफुल्ल गुर्दे सारखे अतिउत्साही हे जर आमचं शटर बंद करायला निघले, खरं तर हा फारच बालिशपणा आहे। नवनवीन अध्यक्ष झाल्यानंतर अतिउत्साह आहे, तुम्ही बोलले असतील, पण त्यांनाही माहित आहे की काँग्रेस पार्टीमध्येच एवढी गटबाजी आहे नागपूरमध्ये की त्यांच्याच गटातले लोक प्रफुल्ल गुर्देचं शटर बंद करतील। आमचे नागपूरचे सर्व नगरसेवक, जिल्ह्यातले सर्व नगरसेवक हे आपले स्वतःचे पैसे खर्च करून प्रशिक्षणाला चालले आहे, सोबतच काही प्रवासाला चालले आहे। पण आपण त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्या स्वखर्चाने आम्ही आमची ट्रिप करू, आम्हाला पक्षाकडून कुठली मदत नको आहे। ही एक चांगली बाब नागपूरमध्ये एक आदर्श उदाहरण ठरलेलं आहे। मी कालही सांगितलं की नवनीत राणाजी या अत्यंत कष्टाळू आणि एक हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत। देशामध्ये त्यांना मान्यता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यता आहे आणि त्यामुळं नेते म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती महत्त्वाची आणि ती अत्यंत चांगली भूमिका नवनीत राणाजी। काही थोडा काळ लागेल, जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण काही सवलती कमी झाल्या, काही वाढल्या, मग मात्र स्टेबल झालं। थोड्या काळाने स्टेबल होतं, काही काळापुरते निर्णय व्हावे लागतात। मोदीजी असा कार्यकाळ पूर्ण करणार आहे पुढे की यानंतर मोदीचा कार्यकाळ कोणी पूर्णच करू शकणार नाही, एवढा मोठा कार्यकाळ मोदीजी पूर्ण करतील। खरं तर इतका मोठा कार्यकाळ पुन्हा मोदीजीचा राहणार आहे। त्यामुळं आमचे मोदीजी हे जगातले सर्वात जास्त वेळ प्रधानमंत्री राहणारे नेते ठरणार आहे।